एकदा तुमचं स्वागत. सर्वांना गुड मॉर्निंग. मित्रहो, या 12वीच्या सिलेबसच्या संदर्भात जे टॉपिक आहेत त्या टॉपिकची नावं तुम्हाला मी गेल्या लेक्चरमध्ये सांगितलेली होती. साधारण 16 टॉपिक आपणाला या 12वीच्या वर्षामध्ये शिकायचे आहेत. त्यामध्ये 3 नंबरचा टॉपिक आज आपण सुरू करतोय, ज्याचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रिया. बोर्डाला याचं वेटेज आहे मार्क्स विदाउट ऑप्शन 4, मार्क्स विथ ऑप्शन 6. कंपल्सरी 4 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवावे लागतील. आस्क केलेले असतील एकूण 6 मार्कचे क्वेश्चन्स. हा या 16 टॉपिक पैकी एक सोपा टॉपिक असल्यामुळं मी हा आज पहिल्यांदा तुमच्यासाठी निवडलेला आहे. पण हा आयोनिक इक्विलिब्रिया टॉपिक शिकण्या अगोदर 11वीमध्ये तुम्हाला एक केमिकल इक्विलिब्रिया नावाचा टॉपिक आहे. तो टॉपिक तुम्हाला थोडंसं अगोदर वाचणं गरजेचं आहे. आणि हा आयोनिक इक्विलिब्रिया टॉपिक कळावा याच्यासाठी मी 11वीतल्या काही टॉपिकचे सुरुवातीचे काही मुद्दे घेतलेले आहेत, जेणेकरून या मुद्द्यांचा अर्थ आपण समजून घेतला की आपल्याला आयोनिक इक्विलिब्रिया हा टॉपिक आहे हा समजायला थोडंसं बरं पडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक जेव्हा मी सुरू करतोय तर एकूणच जे 12 टॉपिक्स आहेत त्या 12 टॉपिकचं हे 12वीमध्ये वेटेज काय मार्क्सचं, जसं मी आता सांगितलं की हा आयोनिक इक्विलिब्रिया यावरती 4 मार्काचे कंपल्सरी क्वेश्चन्स तुम्हाला सोडवावे लागतील. और प्रश्नांसह विचारलेले असतील एकूण 6 मार्काचे प्रश्न. तसं प्रत्येक मार्कांचंच विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन असं वेटेज काय, हे वेटेज मी तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवरती पाठवणारच आहे. त्याचबरोबर 12वीमध्ये ॲन्युअल एक्झामचा क्वेश्चन फॉर्मॅट कसा असतो तोही तुम्हाला पाठवणार आहे. आणि तुमच्या यामुळे सतत हा अभ्यास करत असताना प्रत्येक टॉपिक किती मार्क्सला आहे, त्याचं वेटेज काय, क्वेश्चन फॉर्मॅट काय, हे तुमच्या समोर असणं गरजेचं असतं. जसं की आता आपल्याला कळा की आयोनिक इक्विलिब्रिया 4 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा सोडवायचे असतात, 6 मार्काचे प्रश्न विचारलेले असतात. मग याला हा टॉपिक कसा आहे, याला आपण वेटेज 4 मार्काचा आहे, तर याला किती प्रेफरन्स दिला पाहिजे, तो कसा तयार केला पाहिजे, याची एक आयडिया आपल्याला यामुळं कळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आयोनिक इक्विलिब्रियामध्ये मी तर पहिला पॉइंट 11वीतल्या टॉपिकच्या संदर्भातला लिहिला आहे इररिव्हर्सिबल चेंज, आणि दुसरा पॉइंट आहे रिव्हर्सिबल चेंज. चेंज म्हणजे आपण बदल असं. काही निसर्गामध्येच आपणाला अशी काही उदाहरणं दिसतात या चेंजेसची. उदाहरणार्थ मी एक उदाहरण सांगतो. फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. निसर्गामध्ये आपण उंच उंच धबधबे बघत असतो. याचं पाणी नेहमी उंचावरून खाली पडत असतं. पाण्याचा प्रवाह जास्त उंच भागाकडून कमी उंच भागाकडे आपल्याला प्रवाहित झालेला दिसतो. निसर्गातलंच हे उदाहरण आहे. दुसरं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला तर लक्षात येईल. फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. उष्णतेचा प्रवाह कसा असतो, नेहमी गरम भागाकडून थंड भागाकडे असतो. तिसरं एक उदाहरण सांगतो. आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असते. इलेक्ट्रिसिटीचा फ्लो कसा असतो, फ्रॉम ए पॉइंट ऑफ हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल.
हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियल आपल्याला इलेक्ट्रिसिटी फ्लो झालेली दिसते. ही निसर्गातली किंवा रोजच्या व्यवहारातली 2-3 उदाहरणं पाहिली तर याच्या बाबतीत आपण असा विचार करू शकतो. उदाहरणार्थ, हा फ्लो ऑफ वॉटर आहे फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. हा फ्लो उलट्या दिशेने आपल्याला वाहिलेलं कधी दिसत नाही. त्याला आपण रिव्हर्स डायरेक्शन असं म्हणतो. असा कधी वाहिलेला दिसत नाही. तो नेहमी एकाच डायरेक्शनने असतो, हाय लेवल टू लो लेवल. तसंच उष्णतेच्या प्रवाहाच्या बाबतीत उष्ण कधीही थंड भागाकडून गरम भागाकडे वाहिलेले आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ एकाच दिशेने घडणारे हे बदल आहेत, त्यांना आपण इररिव्हर्सिबल चेंज असं म्हणतो. इररिव्हर्सिबल चेंज लक्षात आलं असेल तुमच्या. दुसरा आहे रिव्हर्सिबल चेंज. उदाहरणार्थ, याचं एक उदाहरण सांगतो. पाण्याला आपण उष्णता दिली तर पाण्याची वाफ होते. पण हा बदल आपल्याला रिव्हर्स करायचा असेल, पुन्हा पाणी मूळ पदावर आणायचं असेल तर पाण्याची जी वाफ झाली ती वाफ आपल्याला काय करावी लागेल, थंड करावी लागेल. वाफ थंड केली की पुन्हा वाफेचं रूपांतर कशामध्ये होईल, वॉटरमध्ये झालेलं दिसेल. म्हणजे पाण्याचं कन्व्हर्शन वाफेमध्ये आणि वाफेचं कन्व्हर्शन पुन्हा पाण्यामध्ये आपण करू शकतो. असा बदल जो आहे त्याला रिव्हर्सिबल चेंज असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, रिव्हर्सिबल चेंज. जसे हे इररिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल चेंजेस आहेत, तुमच्या लक्षात आला असेल. हा इररिव्हर्सिबल चेंज कोणत्या तरी एकाच दिशेने होतो. रिव्हर्सिबल चेंज दोन्ही दिशेने आपल्याला घडलेला दिसून येतो. मग या इररिव्हर्सिबल चेंज आणि रिव्हर्सिबल चेंज यासारख्याच आपल्याकडे रिॲक्शन्स होत आहेत. काही रिॲक्शन्स कशा आहेत, इररिव्हर्सिबल रिॲक्शन्स आहेत, तर काही रिॲक्शन्स आहेत रिव्हर्सिबल रिॲक्शन्स. आणि हे रिॲक्शनचे 2 प्रकार खूप महत्वाचे आहेत, जे रिॲक्शनच्या डायरेक्शनवरून आपल्याला केलेले दिसतात. आता उदाहरण एक मी देतो. असं जर आपण कार्बनचं एअरमध्ये बर्निंग केलं, हा कार्बन सॉलिड स्टेटमध्ये, ऑक्सिजन गॅसियस स्टेटमध्ये, कार्बनचं जर एअरमध्ये बर्निंग केलं तर कार्बनची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होईल आणि इथं आपल्याला CO2 गॅस तयार झालेला दिसेल. कार्बनचं पूर्णपणे कंबशन होईल, बर्निंग होईल आणि CO2 गॅस तयार झालेला दिसेल. आता एकदा का कार्बनचं हवेमध्ये बर्निंग झालं आणि CO2 गॅस तयार झाला तर कार्बनचं पूर्णपणे बर्निंग झाल्यानंतर ही रिॲक्शन इथंच थांबते, रिॲक्शन स्टॉप होते. याचा अर्थ ही रिॲक्शन एकाच डायरेक्शननी घडली. कोणत्या, एरोच्या साहाय्याने तिची डायरेक्शन झाली, या दिशेने घडली आणि नंतर ती रिॲक्शन स्टॉप झाली. ज्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट हे आहेत आणि हा प्रॉडक्ट आहे, ज्या रिॲक्शन मध्ये बघा रिॲक्टंट रिॲक्ट झाले आणि प्रॉडक्ट तयार झाले, तिथंच ती रिॲक्शन थांबली. त्या रिॲक्शनची डायरेक्शन एकच असते, फॉरवर्ड डायरेक्शन असते, फॉरवर्ड एरोनी दाखवलेली असते. हा एरो कसा आहे, फुल हेडेड एरो, त्याला म्हणायचं फुल हेडेड एरो, पूर्ण डोकाने असा आहे. म्हणून ज्या रिॲक्शन्स एकाच डायरेक्शनने घडतात त्यांना इररिव्हर्सिबल रिॲक्शन्स असं म्हणायचं. त्या रिॲक्शन्सला इररिव्हर्सिबल रिॲक्शन्स आपण असं म्हणतो. The reactions in which reactants reacts with each other and forms the product, and after some time a reaction stops. The reactions which occurs only in one direction are called
इररिव्हर्सिबल रिॲक्शन्स. काही रिॲक्शन्स इररिव्हर्सिबल रिॲक्शन्स आहेत, तर काही रिॲक्शन्स रिव्हर्सिबल रिॲक्शन्स आहेत. उदाहरण, मी इथे एक रिॲक्शन अशी दिली, फॉर एक्झाम्पल एक चेंज असा आहे, कॅम्फर आपल्यामध्ये कापूर कन्वर्ट्स इनटू कॅम्फर. पण इथं कॅम्फर लिहिलाय तो सॉलिड स्टेट मधला कॅम्फर, इथं लिहिलाय तो वेपर स्टेट मधला कॅम्फर. जर असा आपण कापूर कुठल्या तरी एखाद्या ओपन भांड्यामध्ये ठेवला, तर या कॅम्फरचं कन्व्हर्शन त्याच्या वेपर स्टेटमध्ये झालेलं दिसतं. सॉलिड स्टेट कन्व्हर्ट्स इनटू वेपर स्टेट. खरं तर सॉलिड स्टेट पहिल्यांदा लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्ट व्हायला पाहिजे, पण या काही पदार्थांच्या बाबतीत सॉलिड स्टेटमधले हे पदार्थ डायरेक्टली वेपर स्टेटमध्ये कन्व्हर्ट होतात. या क्रियेला सबलिमेशन असं आपण म्हणतो, ज्याला मराठीत संप्लवन असं म्हणायचं. कॅम्फर असेल, आयोडीन असेल, अमोनियम क्लोराईड असेल, यासारखे पदार्थ सॉलिड स्टेट म्हणून डायरेक्टली वेपर स्टेटमध्ये कन्व्हर्ट होतात, आणि वेपर स्टेट मधला कॅम्फर आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये पुन्हा कन्व्हर्ट करता येऊ शकतो. किंवा दुसरी अजून एक मी रिॲक्शन अशी दिली, N2 gas plus thrice of H2 gas, it forms twice of NH3 gas. ही रिॲक्शन जरा बघा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. रिॲक्शन मध्ये नायट्रोजन गॅसेस स्टेटमध्ये, हायड्रोजन गॅसेस स्टेटमध्ये तयार झालेला हा प्रॉडक्ट अमोनिया, NH3 म्हणजे अमोनिया, आपण गॅसेस स्टेटमध्ये. तुमच्या लक्षात येईल बघा की या दोन रिॲक्शन मध्ये मी एकच एरो नाही वापरला, दोन एरो वापरलेत. इथे दोन एरो आहेत. हे कसे एरो आहेत? हाफ हेडेड. यांचं डोकं मी पूर्ण दाखवलेलं नाही, तर त्यांच्या दिशा पण उलट दिशा आहेत. जेव्हा नायट्रोजन हायड्रोजन गॅस बरोबर कंबाईन होतो, तेव्हा काय तयार होतं? अमोनिया गॅस तयार होतो. ही रिॲक्शनची डायरेक्शन आहे ती फॉरवर्ड डायरेक्शन म्हणायची आहे. फॉरवर्ड डायरेक्शन. एकदा का अमोनिया तयार झाला की अमोनियामध्ये पुन्हा डिकम्पोजिशनची रिॲक्शन सुरू होते, आणि अमोनियापासून पुन्हा नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस तयार होऊ शकतात. आता ही रिॲक्शन जी आहे ती या खालच्या एरोनं दाखवली, तिची डायरेक्शन ही आहे. ही फॉरवर्ड डायरेक्शन, रिव्हर्स डायरेक्शन. फॉरवर्ड आणि रिव्हर्स. ज्या रिॲक्शन्स दोन एरोने दाखवलेल्या असतात त्या कोणत्या असतात? रिव्हर्सिबल रिॲक्शन्स असतात. बघा, द रिॲक्शन इन विच a reactant reacts to form the products. Products in turn reacts with each other and forms original reactants. Such reactions occurs in both directions. They are called a reversible reaction. The reactions which occurs only in one direction, it is called irreversible reaction. आता हे अर्थ तुमच्या लक्षात आले असतील. रिव्हर्सिबल रिॲक्शन आणि इररिव्हर्सिबल रिॲक्शन कशाला म्हणायचं. परत मी एक टर्म एक्सप्लेन करतो, केमिकल इक्विलिब्रियम. आता मी जनरलच रिॲक्शन लिहितो, ती रिव्हर्सिबल रिॲक्शनची. A प्लस बी हे रिॲक्टंट्स आहेत आणि हे प्रॉडक्ट्स आहेत. हे ऍक्च्युली आहेत का रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स? नाही, मी जनरल रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट लिहिलेले आहेत. कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे ही तुम्हाला लक्षात येईल. दोन एरो आहेत, याचा अर्थ ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ए आणि बी रिॲक्ट होतात,
आणि प्रॉडक्ट सी आणि डी तयार होतात. हे दोन प्रॉडक्ट तयार झाले की पुन्हा यांच्यात रिॲक्शन होते. ए आणि बी हे मूळचे रिॲक्टंट्स तयार झालेले दिसतात. बघा आता विद्यार्थी मित्र हो, आपल्याला असं दिसतंय की या रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये काही वेळानंतर आपल्याला ही स्टेज निर्माण झालेली दिसते, केमिकल इक्विलिब्रियमची रिॲक्शन. आता ही स्टेज केव्हा निर्माण होते? केमिकल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कशाला म्हणायचं आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे ऍप्लिकेशन्स काय आहेत हे ह्या रिॲक्शनशी रिलेटेड आपल्याला शिकायचे आहेत. आता केमिकल इक्विलिब्रियम पाहण्याअगोदर आपण रेट ऑफ रिॲक्शनचा अर्थ बघूया. रिॲक्शनचा रेट याला आपण स्पीड म्हणतो, व्हेलॉसिटी म्हणतो किंवा केमिकल रिॲक्शनचा रेट असं म्हणतो. लक्षात ठेवा. आता या केमिकल रिॲक्शनच्या बाबतीत किंवा कोणत्याही रिॲक्शनच्या बाबतीत रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कसं डिफाईन केला जातो? तर मी इथं डेफिनेशनच फॉर्म्युलेच्या स्वरूपात लिहितो. रेट इक्वल टू, बघा काय लिहितो मी, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाइम. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाइम. आता कॉन्सन्ट्रेशन बघा काय मी समजा हीच रिॲक्शन आपण गृहीत धरली तर हे दोन रिॲक्टंट एकमेकांमध्ये रिॲक्ट व्हायला लागले तर हळूहळू यांच्यापासून आपल्याला प्रॉडक्ट तयार झालेला दिसणार आहे, या दोन्ही पासूनच. याचा अर्थ जसा जसा टाइम जाईल तस तसं यांची पॉवर म्हणूया आपण, याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणूया, कमी कमी व्हायला लागेल. यांचं कॉन्सन्ट्रेशन वेळेबरोबर कमी व्हायला लागेल. हे प्रॉडक्ट जेव्हा तयार होतील तेव्हा जसा टाइम जाईल हे वापरले जातील आणि हे तयार होतील. याचा अर्थ यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि टाइम बरोबर यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल. म्हणून रिॲक्शन चालू असताना आपल्याला काय दिसतोय? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन दिसतोय. कशाबरोबर? टाइम बरोबर. रिॲक्शनचा रेट कशाला म्हणायचं? रेट ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कशाचं कॉन्सन्ट्रेशन बदललेलं दिसतंय? यांचं कमी होतंय, यांचं वाढतंय. रिॲक्टंटचं कमी होतंय, प्रॉडक्टचं वाढतंय. दोन्हींच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये बदल होतोय. इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और प्रोडक्ट per unit time. Change in concentration of reactant or the product per unit time is called a rate of reaction. Is called a rate of reaction. रिॲक्शनचा रेट रिॲक्टंटच्या बाबतीत बी सांगितला जातो आणि प्रॉडक्टच्या बाबतीत. तुम्ही असं म्हटलं तरी चालेल. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन किंवा डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट पर युनिट टाइम इज कॉल्ड रेट. किंवा याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रॉडक्ट पर युनिट टाइम इज कॉल्ड रेट ऑफ रिॲक्शन. टाइम बरोबर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कसं डिक्रीज होतंय किंवा टाइम बरोबर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं इन्क्रीज होतंय हे सांगणं म्हणजे रिॲक्शनचा रेट सांगणं. मला वाटतं रेटचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशनचं युनिट असतं मोल पर लिटर. मोल पर लिटर त्यालाच आपण मोलॅरिटी असं म्हणतो. त्यालाच काय म्हणायचं? मोलॅरिटी. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशनचं युनिट मोलॅरिटी, टाइमचं युनिट सेकंद असेल, मिनिट असेल. जर सेकंद असेल तर मोलॅरिटी सेकंड इनव्हर्स.
सेकंड खाली आहे, वरती घेतलं सेकंड इनव्हर्स. असं आपल्याला युनिट एखाद्या रिॲक्शनच्या रेटचं सांगता येईल. सो दिस इज दी रेट ऑफ रिॲक्शन. आय थिंक यू हॅव अंडरस्टँड दिस रेट ऑफ रिॲक्शन. देन I am saying here is पहिल्यांदा मी लॉ ऑफ मास ऍक्शन सांगतो. या रिॲक्शनच्या बाबतीत रेट कळाला असेल. लॉ ऑफ मास ऍक्शन काय? आता लॉ ऑफ मास ऍक्शन काय होतं? लॉ ऑफ मास ऍक्शननी रिॲक्शनचा रेट सांगितलेला असतो. लॉ ऑफ मास ऍक्शनचं स्टेटमेंट मी असं लिहितो, a rate of reversible reaction is directly proportional to the product of active masses of these reactants. हेच मी असं लिहितो. A rate of any reversible reaction is proportional to product of concentration of A into B. याचं कॉन्सन्ट्रेशन एचं, बीचं कॉन्सन्ट्रेशन यांचा प्रॉडक्ट. आता हे कॉन्सन्ट्रेशन फक्त मी कसं लिहितो? या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो. हे कॉन्सन्ट्रेशन मी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं की त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह मास किंवा इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन म्हणायचं. रेट मेजर करते वेळी ऍक्च्युअल कॉन्सन्ट्रेशन एच काय आणि बीच काय त्याला ऍक्टिव्ह मास असं म्हणायचं. आणि ते कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं की त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह मास. लॉ मास ऍक्शन हा काय सांगतो? रेट ऑफ दिस रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू product of active mass of A into active mass of B. जेवढे रिॲक्टंट असतील त्यांच्या ऍक्टिव्ह मासेसचा प्रॉडक्ट याला म्हणायचं लॉ ऑफ मास ऍक्शन. प्रॉडक्टच्या बाबतीत हा सांगितला जात नाही, रिॲक्टंटच्या बाबतीतच तो सांगायचा. बघा हाच रेट मी असा लिहिला, रेट इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी चेंज केली तर कॉन्स्टंट ठेवून इक्वेशन चेंज केलं मी, इज इक्वल टू रेट इज इक्वल टू के ऍक्टिव्ह मास ऑफ ए इंटू ऍक्टिव्ह मास ऑफ बी. हा के आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि या कॉन्स्टंटला म्हणायचं रेट कॉन्स्टंट और स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट और स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट हे कुठल्याही रिॲक्शनच्या रेटचं एक्सप्रेशन आपल्याला दिसतं. या रिॲक्शनसाठी लॉ ऑफ मास मी सांगितला, लॉ ऑफ मास ऍक्शन रेट प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ ऍक्टिव्ह मास ऑफ द रिॲक्टंट. इथं मी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट केला के, तर या केला रेट कॉन्स्टंट असं म्हणायचं बिकॉज स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट असं म्हणायचं. लॉ ऑफ मास ऍक्शन तुम्हाला समजलं असेल, रेट ऑफ रिॲक्शन समजला असेल. आता मी सांगतो केमिकल इक्विलिब्रियम याच रिॲक्शनच्या बाबतीत. आता बघा रिॲक्टंट रिॲक्ट केलेत आणि प्रॉडक्ट तयार झाले. प्रॉडक्ट रिॲक्ट होतात आणि त्यांच्यापासून मूळचे रिॲक्टंट तयार होतात, म्हणून याला रिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हटलंय. आता रिॲक्शन सुरू केल्यानंतर या ए आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागेल. ह्या रिॲक्शनमध्ये रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये दोन रिॲक्शन लपलेल्या असतात. त्या कोणत्या? पहिली रिॲक्शन अशी ए प्लस बी फॉर्मिंग सी प्लस डी, फॉरवर्ड डायरेक्शनने घडणारी रिॲक्शन. आता उलटी जर घडत असेल तर ती सी प्लस डी फॉर्मिंग ए प्लस बी. हे फॉरवर्ड रिॲक्शन, रिव्हर्स रिॲक्शन.
त्या दोन्हींची एकत्रित आपण केली तर तिला म्हणायचं रिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे एकाच रिॲक्शन मध्ये दोन रिॲक्शन लपलेली आहेत. ए आणि बी यांचं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला जास्त आहे कारण ती अजून रिॲक्ट झालेली नाहीत. हे तयार होणार नाहीत रिॲक्शन सुरू झाल्याशिवाय. रिॲक्शन सुरू झाली की हे एकमेकांमध्ये मिसळतील, रिॲक्ट होतील आणि त्यांच्यापासून हे प्रॉडक्ट तयार होतील. म्हणजे यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल आणि यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल. ठराविक काळानंतर काय होईल, हे एकमेकांमध्ये रिॲक्ट होतील आणि पुन्हा यांच्यापासून हे तयार होतील. म्हणजे काही वेळाने यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, हे जेव्हा रिॲक्ट व्हायला लागतील तेव्हा यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागेल, यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागेल. हे आपल्याला या रिव्हर्सिबल रिॲक्शनवरून सांगता येईल. हेच मी असं ग्राफनी जर दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय. ग्राफ कसा कोणता, रेट ऑफ रिॲक्शन मी मेजर करत गेलो या रिॲक्शनचा, दोन्ही रिॲक्शनचा. याही रिॲक्शनचा रेट मेजर केला आणि याही रिॲक्शन कशाबरोबर, टाइम बरोबर. या ऍक्सिस वरती टाइम, या ऍक्सिस वरती रेट घेतला. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. आणि मी ग्राफ काढला तर ग्राफचं नेचर मला या रिॲक्शनच्या बाबतीत कसं दिसतं बघा. हे असं दिसतं. ही रिॲक्शन कोणती आहे, ए प्लस बी फॉर्मिंग सी प्लस डी. ए प्लस बी फॉर्मिंग सी प्लस डी. म्हणजे इकडं रेट वाढतोय या दिशेला, इकडं टाइम वाढतो. टाइम इन्क्रीज केला तर इथं सुरुवातीला कोण आहेत, हे रिॲक्टंट आहेत ए प्लस बी. हे दोन रिॲक्टंट इथं आहेत ए प्लस बी. यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ह्यांच्यामध्ये रिॲक्शन आपण सुरू केली तर हळूहळू काय होईल, या रिॲक्शनचा रेट असा इन्क्रीज होईल. या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होईल कारण हे एकमेकांमध्ये रिॲक्ट व्हायला लागते आणि प्रॉडक्ट तयार व्हायला लागेल सी प्लस डी. रिॲक्शनचा रेट वाढेल बघा या पद्धतीने. आता एकदा का प्रॉडक्ट हे तयार झाले सी प्लस डी, सी प्लस डी रिॲक्ट झाले किंवा तयार झाले की यांच्यात पुन्हा रिॲक्शन सुरू होईल आणि आपल्याला असा कर्व मिळेल सी प्लस डी गिव्हिंग ए प्लस बी. म्हणजे पहिल्यांदा या रिॲक्शनचा रेट आपल्याला इन्क्रीज व्हायला लागेल टाइम बरोबर, ए प्लस बी गिव्हिंग सी प्लस डी. इथं दुसरी रिॲक्शन आहे सी प्लस डी फॉर्मिंग ए प्लस बी. या रिॲक्शनचा रेट टाइम बरोबर आपल्याला या पद्धतीनं चेंज झालेला दिसेल. आता तुमच्या लक्षात येईल ए प्लस बी सुरुवातीला टाइम 0 असताना ए प्लस बी यांच्या क्वांटिटी जास्त आहेत रिॲक्शन सुरू व्हायच्या अगोदर आणि जेव्हा ते रिॲक्ट होतील त्यावेळी रिॲक्शनचा रेट असा वाढत वाढत जाईल टाइम बरोबर. कारण रिॲक्शनचा रेट याच्या आणि याच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे रिॲक्टंटच्या. ते कुणी सांगितलंय, लॉ ऑफ मास ऍक्शन. रेट इज अ प्रपोर्शनल टू दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी. कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे रिॲक्शनचा रेट असा वाढत वाढत जाईल. सुरुवातीला सी प्लस बी तयारच झालेली नाहीत म्हणून यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल. आता सी प्लस डी जेव्हा रिॲक्ट व्हायला लागतील कारण त्यांच्या क्वांटिटीज कमी आहेत तेव्हा ए आणि बी तयार होतील आणि त्यांचा कर्व आपल्याला असा दिसेल. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन increases in this direction. Rate of reverse reaction changes in this direction. म्हणजे एकाच रिॲक्शन मध्ये
ही रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ए प्लस बी रिॲक्ट झाले की हे प्रॉडक्ट तयार झाले. प्रॉडक्ट तयार होताच त्यांच्यामध्ये रिॲक्शन होईल आणि ए प्लस बी या दोन्ही एकाच वेळी रिॲक्शन चालू असतील. आणि एक स्टेज अशी येईल इथं की दोन्ही रिॲक्शनचे रेट आपल्याला काय झालेली दिसतात, इक्वल झालेली दिसतात. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन अँड रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन they becomes equal. At this stage the reaction achieves equilibrium state, chemical equilibrium. त्या स्टेटला काय म्हणायचं, केमिकल इक्विलिब्रियम असं म्हणायचं. इट इज द स्टेट ऑफ बॅलन्स at which a rate of forward reaction becomes equal to a rate of reverse reaction is called equilibrium. केमिकल रिॲक्शन मधला जर तो इक्विलिब्रियम असेल तर त्याला म्हणायचं केमिकल इक्विलिब्रियम. इट इज कॉल्ड केमिकल इक्विलिब्रियम. म्हणून केमिकल इक्विलिब्रियम ही एक अशी स्टेट आहे केमिकल रिॲक्शन मधली, रिव्हर्सिबल रिॲक्शन मधली, की ज्यावेळी फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट इक्वल होतो त्याला म्हणायचं केमिकल इक्विलिब्रियम स्टेट. आता दोन्ही रिॲक्शनचे रेट इक्वल झालेत या स्थितीला. इथं आपण जर बघितलं तर ह्या दोन्ही रिॲक्शन सारख्या रेटने चालू असतात. फॉरवर्ड रिॲक्शन आणि रिव्हर्स रिॲक्शन सारख्या रेटने चालू असतात आणि म्हणून इथं रिॲक्शन आपल्याला ती थांबल्यासारखी वाटते. पण थांबलेली असते का, नाही, त्या एकाच रेटने रिॲक्शन्स चालू असतात. या स्टेटला म्हणायचं केमिकल इक्विलिब्रियम स्टेट. आय थिंक तुम्हाला ह्या केमिकल इक्विलिब्रियमचा अर्थ समजलेला असेल. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कशाला म्हणायचं बघा. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कशाला म्हणायचं, याच रिॲक्शनच्या बाबतीत मी आता पुन्हा ती जनरल रिॲक्शन लिहितो. तर या रिव्हर्सिबल रिॲक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असा लिहिला जातो के. के हा काय आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हा रेशो असतो. कशाचा रेशो आहे, ऍक्टिव्ह मासेस ऑफ दी प्रॉडक्ट. प्रॉडक्ट कोणते आहे, सी आणि डी हे प्रॉडक्ट आहे. रिॲक्टंट कोणते आहेत, ए आणि बी. थोडक्यात इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के हा कशाचा रेशो आहे, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन यांचा रेशो आहे. इथं दोन प्रॉडक्ट असल्यामुळे आणि दोन रिॲक्टंट असल्यामुळे त्यांचा मी प्रॉडक्ट घेतला. इट इज दी रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ ऍक्टिव्ह मासेस ऑफ दी प्रॉडक्ट्स. या दोन प्रॉडक्टच्या ऍक्टिव्ह मासेसचा गुणाकार प्रॉडक्ट, आणि हा काय रिॲक्टंटच्या ऍक्टिव्ह मासेसचा प्रॉडक्ट यांचा रेशो म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो. प्रत्येक रिव्हर्सिबल रिॲक्शनला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो. तो के या लेटरने डिनोट करायचा. जर ही रिॲक्शन लिक्विड स्टेट मधली असेल तर हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसी, कॉन्सन्ट्रेशन मोल पर लिटर मध्ये आहे, केसी असा डिनोट करायचा. जर गॅसियस स्टेट मधली रिॲक्शन असेल तर हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केपी हे आपल्याला डिनोट करता येतो. सो दिस इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसी ऑर केपी. हाही तुम्हाला लक्षात आला असेल. हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. त्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. कशाला केमिकल रिॲक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट उपयोगी पडतो,
तर हा एखाद्या रिव्हर्सिबल रिॲक्शनचा जर आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट माहीत असेल तर त्याच्यापासून आपल्याला या रिॲक्शनची एक डायरेक्शन कळते. चांगल्या प्रकारे रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनने घडू शकते, त्या रिॲक्शनची डायरेक्शन कळू शकते. रिॲक्शन मध्ये आपल्याला एक्सटेंट समजू शकतो, म्हणजे रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यामध्ये रिॲक्शन कोणत्या डायरेक्शननी चांगल्या पद्धतीने घडेल, प्रॉडक्ट याचं यील्ड किंवा याचं एक्सटेंट किंवा त्याचं फॉर्मेशन कुठल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने होईल त्याला आपण एक्सटेंट असं म्हणतो, तो एक्सटेंट समजू शकतो. आणि तिसरी गोष्ट, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांचं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आपल्याला समजू शकतं. म्हणजे या रिॲक्शन मध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे इक्विलिब्रियम स्टेट निर्माण झाली, दोन्ही रिॲक्शनचे रेट इक्वल झाले, त्यावेळी आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढला. तर ह्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वरून आपणाला इक्विलिब्रियम स्थिती निर्माण होते तेव्हा रिॲक्टंट आणि प्रॉडक्टची जी कॉन्सन्ट्रेशन्स असतात त्यांना इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स असं म्हणायचं, ती आपणाला डिटरमाइन करता येतात. म्हणून आपणाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट शिकायचा असतो, डायरेक्शन कळण्यासाठी, एक्सटेंट करण्यासाठी आणि इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स डिटरमाइन करण्यासाठी. विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये कोणते कोणते पॉइंट पाहिलेत आपण एकदा ओव्हरलुक करूया. रिॲक्शनचे दोन प्रकार असतात, एकच डायरेक्शननी घडणारी रिॲक्शन इरिव्हर्सिबल, दोन्ही डायरेक्शननी घडणारी रिव्हर्सिबल रिॲक्शन. त्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन कशाला म्हणायचं, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रॉडक्ट पर युनिट टाइम, इट इज कॉल्ड रेट ऑफ रिॲक्शन. हा रेट रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टच्या बाबतीतही सांगू शकतो. रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं, प्रॉडक्टचं वाढतं. चेंज इन or increasing concentration of product with time or decreasing concentration of reactant with time is called rate of reaction. लॉ ऑफ मास ऍक्शन काय सांगतो, रिॲक्शनचा रेट कशावरती डिपेंड असतो, तर रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांच्या कॉन्सन्ट्रेशनच्या प्रॉडक्टशी प्रपोर्शनल असतो. रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू दी product of active masses of the reactants. रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो, ते लॉ ऑफ मास ऍक्शन सांगतो. केमिकल इक्विलिब्रियम, इट इज द स्टेट इन अ रिव्हर्सिबल रिॲक्शन at which rate of forward and rate of reverse reaction becomes equal. It is called chemical equilibrium. Equilibrium constant, it is the ratio of product of concentration of the product to the product of concentration of reactants. It is called the equilibrium constant. Applications of equilibrium constant: to understand the direction of reaction, to understand the extent of the reaction, and to understand equilibrium concentrations of the reactants and products. So, आजच्या लेक्चरला आयोनिक इक्विलिब्रियम आपल्याला समजण्या अगोदर केमिकल इक्विलिब्रियम मधले काही पॉइंट्स मी एक्सप्लेन केलेले आहेत, ते घरी एकदा वाचा. नेक्स्ट लेक्चरला आपण आयोनिक इक्विलिब्रियम याला ऍक्च्युअल सुरुवात करणार आहोत. ओके, इथं आपण थांबूया. थँक्यू.